वेलकम बैक टू अनदर चैनल। मैं आप देख रहे हैं। तो आज का इंटरेस्ट शुरू है मंदिर से। अभी मंदिर में बजट टिकट चल रहा है। थोड़ी देर उसकी एक 1 आवर के बाद एक बात बताऊंगा। उसके बाद और एक चीज़ है वो दिखाऊंगा बाद में। चल हाँ, थोड़ी देर के बाद गर्मा होने वाला है। नारायण 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 नारायण। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरणालय भक्तवंच कल्पतरु ताडिदित विनिंदित पीतांबरधारी नंद नंदन आनंद कंद गोपाल कृष्णचंद लालाचे वाङ्मय प्रतिस्वरूपा श्रीमद भागवत महापुराण सप्ताह श्रवण विधी कुमारे तत्र भाषिता या नियमाप्रमाणे आजचा चतुर्थ दिनी सोहळा आहे आणि उपस्थित सर्व सद्भक्त मायबाप तुम्हाला कोटी कोटी वंदन साधुवाद धन्यवाद। ज्यांच्या प्रमुख यजमानत्वाखाली ही कथा चालू आहे सर्वांचे सुपरिचित श्रीमान रामचंद्र बिरादारजी, सौभाग्यवती अनुसया ताई रामचंद्र बिरादारजी, ज्यांच्या स्मरणार्थ ही कथा चालू आहे श्री विठ्ठलराव श्री शामराव बिरादार। या ठिकाणी खर तर सर्व घर परिवार सौभाग्यवती गीताताई बालाजी बिरादार असतील अनिताताई असेल साईनाथ बिरादार, मला वाटतं आज लेख पण नाही या ठिकाणी संपूर्ण गावकरी आणि आदरणीय हा रामचंद्रजींचा संपूर्ण परिवार या कथेकरता अगदी अंतःकरणातून असणारा सेवाभाव या ठिकाणी अर्पण करतायत। त्यांना खूप खूप साधुवाद धन्यवाद। आता येणाऱ्यांनी जागेच बसायचं होतं की प्रसादाचं तिकडे ठेवा म्हणजे तिथल्या तिथं टाकतील पुढे कोणी येणार नाही। तरी बरं आहे बरं का तुमच्या इथे एक गोष्ट आवडली मला। कोणती? काय काय गावामध्ये बाया उशिरा येतात आणि इथे येऊन पूजा करत बसतात कथा चालू असताना। करणा का प्रेम भाव आहे भक्ती भाव आहे करू द्या, पण बाकीच्या बाया तिच्या अंगावरची साडी बघत बसतात। बरं बघू द्या काय हरकत नाही, बघलं कुठं घेतली असेल साडी याचा विचार करत बसतात। औरादला घेतली का बिदरला घेतली याच्यात काय होतं विक्षेप होतो, तो विक्षेप नाही झाला पाहिजे। आल्या ठिकाणी आता जागा असेल तिथे सर्वांनी बसून घ्यायचंय। काल आपण कथाची श्रवण केली, फार गोड कथा श्रवण केली। कोणत्या कोणत्या कथा झाल्या कालच्या कोणाला सांगता येईल का? थोडस स्मरण करून द्या बरं मला। एकेकाने सांगा, आता पुरुष वर्गाने सांगा पहिले। परीक्षित राज ती शेवटी झाली। माता भगिनी तुम्हाला काय आठवतं सांगा।
कुलूप लावून आले, घराला कुलूप लावून आले का ते बी आठवण नाही. कालचा वृत्तांत फार गोड झाला. आपण सुरुवातच केली पितामह भीष्मांच्या प्रयाण काळापासून. त्याच्यामध्ये पितामह भीष्मांनी केलेलं उपदेश, दान धर्म, राज धर्म, मोक्ष धर्म, स्त्री धर्म, भगवत धर्म आदी आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला. पुढे आपण भगवंत द्वारकेला जात आहेत आणि द्वारकेला गेल्यानंतर सोबत अर्जुनाला घेऊन जात आहेत आणि सर्व, आणि पाचही पांडवांचं स्वर्गारोहण पाहिलं, तत्श्रवण केले. तदपश्चात परीक्षिती राजाचं राज्यकारभार केलेला आणि त्यांना कलीची झालेली भेट आणि कलीच्या माध्यमातून आपण कलीचं वास्तव्य असणारे ठिकाण आधी श्रवण केले. आणि सर्वात शेवटी परीक्षिती राजा श्रापित होऊन शुक्रताल या ठिकाणी साधू संतांच्या मांदियाळीत जाऊन बसतायत आणि त्यांच्यावर कृपा करण्यासाठी शुकदेव भगवान प्रगटतायत. अशी आपण कथा पूर्ण श्रवण केली. आता पुढची कथा. आज आपल्याला सतीचरित्र ऐकून पुढे आपल्याला जायचं. त्याच्याकरता थोडी मी घाई करणार आहे. कदाचित एखादी उडी मारण्याची संभावना आहे, तर तुम्ही समजून घ्या. कारण 7 दिवसात भागवत हे पूर्ण होतच नाही, म्हणून बऱ्याच जागी 3 वर्ष सलग भागवत कथा करतात. पण असं काही कुठल्या ग्रंथात लिहिलं नाही बरं का आमच्या वेळी, तुम्ही घाबरू नका. असं कुठल्याच ग्रंथामध्ये असा आधार नाही की एकदा कथा ठेवल्यानंतर 3 वर्ष करावं लागते, अजिबात नाही. आणि कथा ठेवल्यानंतर रोजही प्रसाद करावा लागतो असं काही नाही. शेवटच्या दिवशी महाप्रसाद केला मोठा तरी चालतो. मला सांगायचं एवढंच नाही बाबा, 7 दिवसामध्ये पूर्ण भागवत सांगणं हे आमच्या सारख्यासाठी तरी शक्य नाही. का शक्य नाही? पूर्वी सांगितलंच होतं ना की पूर्वी कथा कशी व्हायची ऐका. पूर्वी जी कथा व्हायची ती सूर्य उदयाला प्रारंभ व्हायची. तुमच्या लक्षात येतंय का? सूर्य उदयाला कथा प्रारंभ व्हायची आणि ती कथा सूर्य अस्ताला संपायची. सूर्य उदयापासून सूर्यास्तापर्यंत तुम्ही बसाल, एखादा कथा सांगाल का? कथा का एवढी कथा हे काय शुकदेव आहेत? हे बघा, ज्याच्या मनात तळमळ असते ना तो 12 तास काय पंढरपूरच्या पांडुरंगाचं घरवारीत दर्शन करायचं म्हणलं तर काही लोकांना 5-5 दिवस उभं राहावं लागतं रांगेत. तेव्हा दर्शन आलं. तळमळ म्हणून दर्शन आहे का? तसे ऐकण्याची भूक पाहिजे, तळमळ पाहिजे, तरच तुम्हाला भागवताचं दर्शन. एकदा प्रेमान बोला, राधे राधे. राधे राधे. व्यवस्थित ऐका. मला सांगायचं असं, नंतर थोडा काळ गेला आणि वेळ बदलली भागवत कथेची. म्हणले एवढा वेळ बसणं नाही ना, 12 तास कुठं बसणं होते का? म्हणले 4 तासाची मध्ये सूट द्या. कशासाठी? म्हणजे खाण्यासाठी, जरा विचारण करण्यासाठी, बहिर्गमन जाण्यासाठी वगैरे वगैरे. 4 तासाची सूट देण्यात आली. 12 तासातले 4 तास कमी केले, राहिले किती? 8 तास. मग 8 तास सकाळी आणि 4 तास सकाळी, 4 तास दुपारी अशी कथा ठेवल्या जायला. सकाळी भल्या पहाटे माय बापा 8ला सुरू, 12ला संपायची. नंतर मध्ये 2 तासाचा गॅप आणि कितीला सुरू? 2ला सुरू, 6ला समाप्त. अशी व्हायला. लोक म्हणले महाराज की 12ला गेले की परत 2ला यावं लागतंय, लय अंग जड व्हायला लागले, घेऊन येणंच होईना गेलं. तुम्ही एक काम करा, म्हणजे काय, ह्याच्यातले 2 तास कमी करा आणि एकदाच कथा घ्या. 12 ते 6 किती झाले? 6 तास झाले ना. 6 तास कथा व्हायला लागली. पुन्हा काळ बदलला.
लोक म्हणले एवढा कुठं वेळ आहे माणसाचा, 1 तास कमी करायचा, 1 ते 6 होते, मी 1 ते 6 ठेवले. नंतर म्हणले पुन्हा नाही होत एवढा वेळ बसला, 1 तास कमी कर, पुन्हा 1 तास कमी केला, 2 ते 6 झाले. आणि आता फक्त म्हणले आता जमच ना म्हणले एवढं वेळ बसणं होय ना, फक्त 2 ते 5च कर. 12 तासाची कथा, 3 तुम्हाला जर म्हणलं महिला मंडळ काय वेड्या तुम्ही महिला मंडळ, एक घागर भरून नेता आणि घरातलं संपूर्ण पाण्याचं साठा जमवता तुम्ही. एकदाच नाही म्हटलं तुझं मुलगा सागरातून जर घागर पाणी बाजूला काढलं तर त्याला घागर म्हणतात का सागर? घागर. आणि घागरेतलं पाणी सागरात टाकल्यानंतर झालं सागर. आता आमची अक्कल एवढी मोठी आहे का घागर सागरात टाकायची सागर बनायचं? शक्य नाही. या भागवतातल्या निवडक कथा जशा तुम्ही या वर्षी ऐकल्या, आता जर पुन्हा जर इच्छा झाली माझं मी एकटा येऊन जर बसलो इथं तुमच्याकडून काही न घेता, घाबरू नका. या वर्षी जेवढा खर्च कुठं पुढच्या वर्षी जमणार. माझ्या रिकाम्या वेळेमध्ये माझी एक सवय, माझ्या रिकाम्या वेळेमध्ये एवढं सगळं साहित्य घेऊन जातो माझं मी कथा. कोणाला 1 रुपया मागत नाही, दिल्यावर नाही म्हणत नाही बरं. तुमच्या सारख्या दिले 50,000 तर घेतो मी सहज, नाही मी घे ना तुम्ही आपण पण घ्या. आखा श्रावण केला तरी पूर्ण नाही. पण खरंच बरं का माझी सवय, मी विनोद करत नाहीये. मला जर तुमचं हे प्रेम जर खरंच आवडलं अंतःकरणात तर पुढच्या वर्षी तुमच्याकडनं कसली न अपेक्षा करता माझं मी येऊन कथा करू शकतो. फक्त माझी इच्छा व्हावं एवढं महत्वाचं आहे. आणि ती इच्छा कशाने होते? तुमच्या भक्ती प्रेमाने, बाकी काय नाही. लक्षात घ्या. मी येऊन बसायला 2 वाजता तुम्ही यायला 3:30 वाजता. वारे वा, ही काय भक्ती आहे काय? पण आज मी यायच्या आधी बरेच होते बघ मंदिरात, हे पण मानलंच पाहिजे. एकदा प्रेमाने बोला राधे राधे. माय बाप, आपण मूळ कथेच्या भागाकडे जाऊया. काल जी कथा ऐकली आता त्याच्या पुढची कथा मी तुम्हाला सांगतोय. फार सुंदर अशी कथा आहे माय बाप. परीक्षिती राजा गौरमुखाच्या त्या पवित्र वाणीने माय बाप शुद्ध झाले, बुद्ध झाले. आणि परीक्षिती राजा शुक्रताल गंगेच्या काठाला आणि साधू संतांच्या मांदियाळीमध्ये जाऊन बसले आणि सर्वांना हात जोडून विचारतात, महाराज मी 7 दिवसात मरणार आहे, माझ्या मुक्तीचं साधन सांगाल का? बरं मला सांगा, कोणती गोष्ट कोणाकडे विचारली पाहिजे हे महत्वाचं आहे का? बऱ्याचदा असं होतं बरं का, एखाद्या आपण जत्रेला जातो, यात्रेला जातो किंवा वारीला जातो. आता वारीला आलेले लोक का नाही, त्यांना आम्ही सहज म्हणतो, अहो तुम्ही काय करा, एखाद्या गावातल्या माणसाला विचारा ना भाईजी महाराजांचं घर कुठं, गावातल्याला विचारणार. बाहेरून आलेल्या यात्रेकरूलाच विचारतो, भाईजीने तर सांगितलं गावात गाव. अरे म्हणजे तुम्ही गावातले का? मी जालन्याचा. मग कसं कळलं? ज्याला माहिती आहे त्याला विचारा. नाही बाबा, तुम्ही तुमच्या मुक्तीचं साधन एखाद्या संसाराला विचाराल, त्याला काय कळते संसाराला? त्याला पैसा कमवणं आणि सर्वांना पैशानं सुखी नाही म्हणणार, कारण पैशानं कधी सुखी होत नाही माणूस. किती पैसा आला तर त्याची हाव संपत नाही, आशा संपत नाही. त्यामुळं
त्याला पैसा कमवणं आणि त्याच्यानं जीवन जगणं एवढंच कळतं, दुसरं नाही कळत. मुक्तीचं साधन काय करणार? त्याच्यासाठी साधूचेच पाय धरावे लागतात. हे सगळ्याला विचारत होते साधू संतांना, माझ्या मुक्तीचं साधन सांगा. पंचकुंडी म्हणावं तर 5 दिवसात हे संपून जाईल, दुसरे 2 दिवस काय करायचं? म्हणले एक काम कर, तुम्ही सात दिवसाचं कोणतं अनुष्ठान आहे का आम्हाला सांगा. तेव्हा माय बाप्पा 7 दिवसाचं अनुष्ठान त्या ठिकाणी सांगा. आणि ते 7 दिवसाचं अनुष्ठान दुसरं कोणतं नसून महिमा या ग्रंथाचा करतात. अपार महिमा ग्रंथाचा वदविना कोणाचा, प्राणच कीर्तनकाराचा, मेवा कविवरने संतांचा, जणू बोधाचा स्वयं प्रभेचा रवी अंतरीचा तमहरता. जय हो जय श्री भागवत. किती गोड महिमा आहे माझ्या. एकदा प्रेमाने बोला सर्वजण, राधे राधे. भागवताचा महिमा ज्याला कळाला त्याला कळाला. कंदगुळ मध्ये एक जण भागवत विकायला आला बघ, माझ्यासारखा पडला. जुना पुराणा ग्रंथ डोक्यावर घेतला. भागवत पाहिजे का कुणाला? भागवत जुना आहे, ओल्ड इज गोल्ड. लय पोटू सांगतो, ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं. पाटलांसारखा व्यक्ती म्हणला, अय इकडे भागवत युक्त हा जुना फार पुरातन ग्रंथालाच मान्यता आहे, लक्षात घ्या. नवीन निघाल्या ग्रंथाला कोणी पाहत नाही. आता ऑडिओ बुक आले, कानात घाला नाही का, आता वाचायची गरज राहिली नाही. पुरातन आहे म्हणजे हो पुरातन. केवढ्याला? 1000 रुपये. हा, ज्याला मोल कळतो त्यालाच, नाही तर बाकीच्या साठी रद्दी आहे का नाही. कागद म्हणजे रद्दी. म्हणले मग काही यातले पानं गळाले नाहीत ना, कुठलं काही नुकसान नाही ना करत. अहो बस फक्त भा शब्द पुसलेला, बाकी सगळं आहे. असो का? मग घ्या 1000 रुपये द्या आम्हाला. घेतलं माझ्या बाप्पा, ग्रंथ घेतला, 1000 रुपये दिले. 1000 रुपये घेणारा निघाला दन दन दन. हे म्हणले एवढी घाई करायला जायची, ग्रंथ सोडून पाहायला पाहिजे, गडबड असं काहीतरी. त्यानं वरचं वस्त्र सोडलं तर मध्ये नुसतं गवत. गवत कळत ना. त्यानं पाहिलं तो म्हण, थांबा थांबा थांबा, ओय फसवता आम्हाला. आमच्या गावात येऊन भागवत ग्रंथ म्हणून गवत देता. त्यानं म्हणला, हे का पाटील तुम्हाला अगोदर सांगितलं होतं हा शब्द पुसलेला आहे. भागवत बरोबर. भागवत भा शब्द पुसलेला आहे, बाकी काय गवत दिलं ना मग तुम्हाला. जीवन माय बापा
भक्तीनं पूर्ण होतं. लक्षात, भक्ती जर असेल तर हे तन पवित्र आहे. गवताला दुसऱ्या भाषेमध्ये तण म्हणतात. शेतामध्ये काय काय खुरपायला जातो तुम्ही? सोयाबीन काय खुरपतात? गवत काढायला तण, त्याला काय म्हणतात? अरे भक्ती जर असेल या तणासोबत तर हे तण पवित्र आहे, अन्यथा हे तणच आहे नुसतं. आलं का लक्षात? सांगायचं तात्पर्य, भागवताचा महिमा या ठिकाणी सांगण्याआधी शुकदेव म्हणतात, परीक्षित महाराज तुम्ही फार भाग्यवान आहात. एवढा ज्याचं मरण आलंय 7 दिवसावर आणि त्याला म्हणलं तुम्ही लय भाग्यवान, तर त्यानं जोड्यानं मारायचं. 7 दिवसात मरणाऱ्याने हे म्हणाले तुम्ही लय भाग्यवान. पण परीक्षित महाराज हात जोडून विचारतात, महाराज माझं भाग्य कसं सांगा बरं? अहो म्हणले या जगतामध्ये असं कोण आहे बरं? कोणगोळ मधले सर्व सुशिक्षित वर्ग आहे. एवढा सुशिक्षित वर्ग असून एवढं शिक्षण घेऊन कोण्यातरी एका माणसाला माहितीये का मी अमुक वर्षी अमुक महिन्यात अमुक आठवड्यात अमुक दिवशी अमुक वेळेला मरणारे? असं माहितीये कोणाला? आहे का माहिती? असं जर कळालं लोक म्हणतील घ्या मजा करू, आता काय मरायचंच आहे का नाही? माई बाप आज सोमवार आहे बरोबर? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार, पुन्हा कोणता वार? मग या 7 दिवसात म्हणायचं. दुसरा कोणता आहे का आपल्यासाठी? त्या हिरण्यकश्यपू सारखं माहिती. अधिक मास त्याच्यासाठी दिवस नाही, रात्र नाही, मध्य वेळ, सांज वेळ. सांगायचं तात्पर्य आपण सुद्धा श्रापित आहोत. आपल्याकडनं सुद्धा कोणतं ना कोणतं पाप झालेलं आहे. अजून व्यवस्थित आहे का? आपण सुद्धा परीक्षितच आहोत. आलं का लक्षात? आणि विश्वव्यापक हा कमळापती अनुरणीयान महतु महियांताची ख्याती. एकदा कबीर बर का तीर्थयात्रेला निघाले आणि त्या कबीरजींनी एका ब्राह्मणाला भिक्षा मागताना पाहिलं आणि कबीर रागावले, बम्मन होकर भीख मांगे घर घर फेरी फिरता है. काय म्हणलं ते? बम्मन होकर भीक मांगे. ब्राह्मणाला दिलेलं जे आहे दान ते घेण्याचा अधिकार आहे, पण मागायचा अधिकार नाही. अजिबात. जो ब्राह्मण त्याची दक्षिणा सांगून तुमच्याकडे पूजेला येतो त्याला ब्राह्मणत्व मायबापावर माहिती नाही. ब्रह्म जानाति ब्राह्मणा. म्हणून सच्चे ब्राह्मण कधीच दक्षिणा सांगत नाही. याचा अर्थ असा नाही की तुम्ही व्याप म्हणून त्याच्याकडनं जे कर्मकांड करून घेतलेलं आहे त्याच्या बदल्यात तुम्ही त्याला दान देणंही योग्यच आहे. एकदा प्रेमाने बोला सर्वजण, राधे राधे राधे. थोडं पुढे गेले कबीर आणि कबीरांनी त्या ठिकाणी एका जंगमाला सरणावरती ठेवलेल्या मूर्त्याच्या छातीवर पाय देऊन शंख वाजवताना पाहिलं. कबीर म्हणले, जंगम होकर शंख बजावे मुर्दे पर खड़ा रहता है. कशासाठी शंख वाजवायचं दादा? बरं ते जाऊ द्या. लोकांना राग आला बघ कबीराचा.
त्याला काय आमच्याच धर्माचे दिसायलेत का? कबीर थोडे पुढे गेले, एका मस्जिदीच्या मिनार वरती उभा राहून एक जण मुसलमान अजान गात होता. अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर. जमलं काय? मग सगळंच यावं लागतं. ती बिचारी चटया टाकतील बरं, त्यांना सांगा. आपल्या गावात माहित वाटत. तर ते म्हणतील बरं का, महाराजने आजान बढिया गाली. ऐका, आजान म्हणजे बांधवांनो, चला आपल्या प्रार्थनेची वेळ झाली, नमाज अदा करायचा आहे, 5 कलमा असतात. चिट्ठी म्हणजे काय? आहे विचार करला तुझा वाई बनवा तुला चिट्ठी माहिती नाही. हा तुम्ही सांगला का? काय नाव तुमचं? तुमचा आवाज कसला का? जास्त गायन केलं वाटायला तुम्ही. पांडुरंगाने सांगितलं चिट्ठी म्हणजे भगवत गीता होने के बाद मुंगी केवढी असते?